बापरे, किती उशीर करून राहिली हे मॅडम. केव्हा येते काय माहिती. अर्धा तास झाला मी इथं येऊन बसली. ह्या सरकारी लोकांचं असंच आहे, लवकर येत नाही. यांना वेळेचं तर बंधनच नाही. ओ भाऊ, कधी येणार आहे तुमची मॅडम? मी किती वेळची येऊन बसली इथं. काय करता? ट्रॅफिक किती आहे बापरे. मला काय म्हणता मॅडम? अर्धा तास झाला ना मी इथं बसली. किती उशीर केलाय तुम्ही. हे बघा, याच्यावर सही करा बरं तुमची. मला फक्त सहीच पाहिजे होती तुमची. ओ बाई, हे असल्या कागदावर मी सह्या करत नसतो. घेऊन जा तुमचे कागद हे. ओ मॅडम, करावं याच्यावर प्लीज प्लीज. ओ मॅडम, मी लय वेळची वाट पाहून राहिली हो तुमची. नाना, आता तुम्ही म्हणता की सही नाही करत. प्लीज मॅडम, करा. ओ काकू, तुम्हाला समजत नाही का? तुम्ही पटवायला समजता काय? आम्ही असल्या खोट्या कागदावर सह्या करत नसतो. जा बरं तुम्ही. बरं मॅडम, सही नाही करत तुम्ही. ठीक आहे. देते ना, करतो ना सही. दिली. हां, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. No, 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 no. मालूबाई, अरे रत्ना आहे का? अरे ये कशी काय आली हो तू? माय मला मजबुरीने यावं लागलो बाई. बस. काय मजबुरी? अशी कोणती मजबुरी आली होती यावर? अहो मालूताई, माझ्या नवऱ्याची तब्येत लई खराब आहे हो. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आला होता. त्यांना अच्युत महाराजच्या दवाखान्यात न्यायचं होतं. तर तुमच्या घरी ते 4 व्हीलर आहे की नाही, तर ते पाहिजे होती. काय गाडी पाहिजे होती? अहो बाई, गाडी तर नाही आहे हो घरी, तिथं गॅरेजमध्ये आहे. हो हो, मला माहीत आहे. गाडी इथं नाही आहे, गाडी गॅरेजवर आहे. मी तिकडूनच आली पाहून. पण तू चाबी दे, माझ्या मुलाला पाठवून गाडी घेऊन येते. पाय रत्ना, मी आत्ताच गाडी घेतली आणि तुझ्या पोराला गाडी चालवता येत नाही. आणि कशानं काय झालं तर मायावरच येईन ना बिचारे. अहो मालूबाई, मायापुराला गाडी चालवता येते, त्याच्याजवळ लायसन पण आहे. मालूबाई, तुला तर माहीत आहे मायावर सध्या वाईट वेळ चालू आहे. पण मी वाईट नाही आहे ना. हो रत्ना, ती गोष्ट खरी आहे. पण यावेळेस तुझी कंडिशन पाहून असं वाटते कशानं काही झालं तर तू भरपाई करून देशील का? शेवटी काही झालं तर मलाच माझ्या खिशातले पैसे लावा लागेल ना. कमी जास्त काही झालं ना तर मी भरपाई करून देईन. तुले राग आला तर चालन बाई, पण मी काही माझी गाडी देत नाही. मला माहीत आहे माझी परिस्थिती सध्या चांगली नाही आहे. पण आठवण घे, एक दिवस तुझी पण परिस्थिती चांगली नव्हती. मीच तुला मदत केली. आठवते दिवस. मी माझे उपकार फेडायचं नाही म्हणत, मी फक्त आठवण करून देत आहो. आठवलं ना? माणसाचे वाईट दिवस येत जात असते. वाईट दिवसात मदत केल्यास माणसाचा हौसला वाढतो. हो, ते 50,000चं काम होतं, हे 12 लाखाची गाडी आहे ना बिचारे. ठीक आहे, लोक म्हणतात ना, जेव्हा माणसाचे वाईट दिवस असतात ना, तेव्हा त्याची सावली पण साथ सोडते. आता माझे वाईट दिवस आहे, पण जेव्हा चांगले दिवस येतील ना, तर निसंकोच मला मागशील. मी केव्हाही तुले मदत करण्यास मागे हटणार नाही. तुझ्या चांगला वेळ आल्यावरच ना. ठीक आहे, येते मी. ठीक आहे. ताई, ताई घरी आहे का ताई? कोण आहे तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? अहो ताई, थोडीशी भाजी आहे का तुमच्या इथं? भाजी पाहिजे होती मला. भाजी पाहिजे का तुम्हाला? मी तर इथे आता नवीन आली आहे, भाडेकरू आहे. तुम्ही इथे शेजारी राहता का? हो. या ना, आतमध्ये या. बाई, मला लय भूक लागली हो बाई. मी कधी स्वयंपाकच नाही केला, म्हणून मी भाजी मागायला आली होती. बरं बरं, या ना काकू, बसा तुम्ही. मी पाणी आणते आणि भाजी पण आणते. ही घ्या काकू भाजी.
अहो बाई, एखादी पोळी असन तर दे ना हो बाई. हो आहे ना काकू, पोळी पण आहे. पण का बरं काकू, तुम्ही स्वयंपाक नाही केला का? तुमच्या घरी कोणी आहे नाही का? तुम्हाला मुलं बाळ वगैरे काही आहे नाही का? नाही हो बाई, मी एकटीच राहते. मी स्वयंपाकच नाही केला आज. मला ना 2 मुलं आहेत, पण ती मुंबईला राहते. पण बाई, माया पोराले माझ्यासाठी वेळच नाही हो बाई. काकू, त्यांना वेळ नाही आहे इकडे यायला, मग तुम्हीच का बरं नाही जात त्यांच्याकडे राहायला? कोणत्या आईची इच्छा होत नसेल मुलाकडे राहायला, नातू नातवासोबत खेळायला. पण बाई, माझ्या सुनेले आवडत नाही किंवा मले पटत नाही. आमचं दोघीचं पटत नाही, म्हणून मी काही त्यांच्यासोबत राहत नाही. मला असं वाटते की त्यांच्या संसारात कशाला ढवळाढवळ करायची, म्हणून मी इथंच राहते बाई. पण काकू, खरंच माणूस इतका बदलत असते का की आपल्या आईची क्षणभरी आठवण येत नाही? बेटा, तू नको काळजी करू. तू फक्त तुझ्या सासू सासऱ्यांना सांभाळ म्हणजे झालं. आजच्या तरुण पिढीकडून म्हाताऱ्या आईची हीच इच्छा आहे, बस, बाकी काही नाही बेटा. हो काकू, बरोबर आहे तुमचं. मी आयुष्यात कितीही मोठी झाली आणि कितीही श्रीमंत झाली, पण मी माझ्या सासू सासऱ्यांचा आयुष्यभर सांभाळ करेन. मी पोळी घेऊन येतो, तुम्ही माझ्याच घरी जेवण करून जा, आणि याच्या पुढे तुम्हाला कधीही गरज पडली तर तुम्ही माझ्या घरी येत जा. मालूबाई, 2000 रुपये 8 दिवसाच्या बोलीनं नेले, आणि आता काऊन तोंड लपू लागले हो तुम्ही? एवढ्या यानं आल्या हो तुम्ही? काय मी घरदार विकून चालली का? तुमचे पैसे देणारच नाही? 2 महिने झाले ना, 2000 रुपये दिले, पैसे जमा आले. तुम्ही 8 दिवसाच्याच बोलीनं पैसे नेलते ना, आज मला पैसे देता का? नाहीतर मी सायकल नेतो. ओय बाई, आता नाही माझ्याजवळ पैसे. आताच्या आता कुठून आणू मी पैसे? जाय, नाही आहे माझ्याजवळ पैसे. आता पैसे पाहिजे. आता पैसे ना देसाल तुम्ही तर मी सायकल घेऊन जातो, समजलं का? कशी नेतो सायकल तर पाहतो बरं, हात लावून दाखव बरं. बरं, आता हात लावून दाखवतो. कायचा कल्ला होय वया? काय झालं वा? काय करून राहिले? चल हा इकडे, हात नको लावू सायकल ले. चल सायकल, हात नको लावू. चल बाई, निघ बाई, इकडे. पैसे दे पहिले. पहा बाई, तुम्हाला सांगतो मी, हात नाही लावायचा. तू सरळ रस्त्यानं तुला काय करायचं ते कर. तुम्ही मला धमकी देऊ लागली का? हा? हो, धमकी देऊन राहिली. जाय. बरं बरं, चालली मी आता. हो हो, तुम्ही दोघे धमक्या देता ना. मी चालली आता पोलिसात रिपोर्ट द्यायला. जा बाई, जा तिकडे जा. काय बाई, पायनो कशी बोलतो हे बाई, किती बोलून गेली सांग बरं. बरं झालं बाई रत्ना तू होती, नाही तर काय मारलं असतं का त्या बाईनं मले. बरं बरं, चालली मी. तू अशी कोणाजवळून पैसे घेत नको जात जाऊ, आणि घेतले तर बिचारे लवकर वापस करत जा. ये तुम्ही, बरं झालं मी आली इथं. मालूबाई, ओ मालूबाई, चल ना लवकर. अहो बिचारे त्या बाईनं मायावाला रिपोर्ट दिला ना. ओ माया अंगावर सरकी झाली म्हणून. ओ बाई, चल ना बिचारे. ओ काऊन बसले आज तू? ओ चल ना. ओ नाही, मी नाही येत. तिनं पोलिसात रिपोर्ट दिला का? जाय तू पाक काय आहे तर ते जाय. माय बाई, लहान झाली हो तू. मी त्यासाठी त्या बाई सोबत भांडली, त्या बाईनं माया रिपोर्ट दिला. तू आता मले वाचवासाठी पोलीस स्टेशन मध्ये येत नाही म्हटलं. अय रत्ना, मी म्हटलं होतं काय तुले त्या बाई संग भांड म्हणून? तूच आली तिकडून आणि तिच्या संग भांडली. मले नको सांगू बाई आता, मले काय त्याच्यात घुसवतो माय गरीब माणसाले. ओ माय, ते त्या घरची सायकल नेत होती ना, म्हणून मी मदत आली बिचारी. नेली असती तर नेली असती, ते मी पाहत होती. तू काय आली मनात? आणि तिचं काय चुकलं? म्या तिचे पैसे वेळेवर वापस नाही केले तर ते तर माझ्या संग भांडणारच ना. अरे देवा देवा, कोणाच्या भांडणात विनाकारण पडू नये. No, no, no.